हुआ तो क्या कर सकते हैं? नहीं तो नहीं आप आपका चालू है कि हम काम करेंगे, तो ये गलत बात है। नहीं, मैंने बोला कि मैं 5 दिनों को ये देखो आज बोला ना 5 जन आए, कल 50 जन आएंगे, ठीक है भाई, उसमें भी सुने नहीं तो कल 200 लोग आएंगे। ठीक है सर, सुनिए आप 200 लाइए, 400 लाइए, काम नहीं करना है ना, हम नहीं करेंगे। क्या होता है आपको नहीं करने का मतलब, खाली आपको लिख के दो गाड़ियाँ चालू कर देगी, तो गाड़ियाँ चालू करेंगे, 3 या 4 दिन बाद गाड़ी चालू कर देंगे। जैसे आज रात में काम होगा उसके 4 दिन बाद चल देंगे, दूसरे में 1 दिन काम होगा उसके 4 दिन बाद चालू कर देंगे। नेरळ येथील अत्यंत महत्त्वाचा पाडा गेटला तब्बल 10 दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय अखेर पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांच्या आक्रमक हस्तक्षेपामुळे मागे घ्यावा लागलाय। रेल्वे विभागाने सुरू केलेले काम तातडीने थांबवून नागरिकांना मोठा दिलासा दिलाय, तर पुढील काम 8 एप्रिल पासून रात्रीच्या वेळेत करण्याचे आश्वासन दिले रेल्वे प्रशासनाने घेतला होता। मात्र यामुळे नेरळ कळंब राज्यमार्गावरील 60हून अधिक गावे, वाड्या आणि पाड्यातील हजारो नागरिकांना प्रचंड गैरसोय होणार असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती। या गंभीर प्रश्नाची दखल घेत भगवान संचे यांनी थेट नेरळ सेक्शन इंजिनियर संजीव कुमार यादव यांची भेट घेत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला। नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, रुग्णांची ये-जा, कामगार व चाकरमान्यांचा प्रवास तसेच पर्यायी मार्गाची दयनीय अवस्था यांचा पाडा संचे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला। सुरुवातीला रेल्वे प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम होते, मात्र भगवान संचे यांनी कार्यालयात ठिय्या देण्याचा इशारा देत आक्रमक भूमिका घेतली। सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, अशावेळी 10 दिवस गेट बंद ठेवणे म्हणजे नागरिकांना वेठीस धरणे आहे। एवढा पर्यायी म्हणून वापरला जाणारा पेशवाई मार्ग अपूर्ण काम, धूळ, खड्डे आणि संथ गतीच्या कारभारामुळे आधीच वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। अशा स्थितीत पाडा गेट पूर्ण बंद करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय असल्याची ठाम भूमिका संचे यांनी मांडली। भगवान संचे यांच्या ठाम आणि जनतेच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे अखेर रेल्वे प्रशासन नरमले। पाडा गेटवरील सुरू असलेले काम तत्काळ थांबवण्यात आले, तसेच आजपासूनची पूर्णबंदी मागे घेत नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्यात आलाय। आता 8 एप्रिल पासून रात्रीच्या वेळेत काम सुरू करून शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे विभागाने दिले। रेल्वे अधिकाऱ्यांनीही कामे करणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असल्याचे सांगत स्थानिक जनभावना लक्षात घेऊन कामाचा वेग वाढवू आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेऊ अशी भूमिका मांडली। या चर्चेदरम्यान भगवान संचे यांनी रेल्वे प्रशासनाला यापुढे स्थानिक पातळीवर समन्वय साधूनच कामे हाती घ्यावीत असा स्पष्ट संदेश दिलाय। रेल्वे विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्यास प्रश्न मार्गी लागू शकतात आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, हेही त्यांनी ठासून सांगितले। ही भूमिका रेल्वे प्रशासनाने मान्य केल्याचे आता समोर आले। या संपूर्ण प्रकरणामुळे नेरळपाडा गेटवर उड्डाणपुलाची जुनी मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या मार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी, गेट दीर्घकाळ बंद राहण्याचा त्रास आणि आता 10 दिवस बंदीचा प्रस्ताव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। दरम्यान भगवान संचे यांच्या पुढाकारामुळे आणि रेल्वे विभागाने सुरू केलेले काम थांबवल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी 8 एप्रिल पासून हा गेट वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे। यावेळी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाचे ग्रामसेवक अरुण कारले, कर्मचारी मंगेश इरमाळे उपस्थित होते। ग्रामपंचायत प्रशासनानेही भगवान संचे यांच्या तत्पर आणि आक्रमक पाठपुराव्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले। दरम्यान आज सकाळी 10 वाजता गेट बंद असल्याच्या या सूचनेमुळे नेरळ दामत गेट हा पेशवाई मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वळवल्याने येथे वाहने कर्जत बदलापूर राज्यमार्गावर लांबच लांब वाहनांची रांग लागल्याचे चित्र होते। त्याचप्रमाणे नेरळपाडा गेटात ही नागरिकांची, शाळकरी विद्यार्थ्यांची कसरत पाहायला मिळाली। नमस्कार, मी भगवान संचे, पंचायत समिती सदस्य। काल अचानक रेल्वेने निर्णय घेतला होता की आजपासून गेट बंद, ग्रामपंचायतला अचानक पत्र दिलं, परंतु आज त्या यादव साहेबांना जाऊन आम्ही पत्र दिलं, ग्रामपंचायतचं पत्र दिलं, माझ्या लेटर हॅडवर पत्र दिलं आणि परीक्षा चालू ही वाहतूक कोंडी नाही व्हावं म्हणून त्यांना अल्टरनेट दिला की 8 तारखेला संध्याकाळपासून करावा आणि कमीत वेळात हे गेटाचं काम आटपावं, लोकांची कोंडी नाही व्हावं आणि परीक्षा आहे त्याच्यासाठी पत्रव्यवहार करून गेला। आजचं काम आम्ही थांबवलेलं आहे, पुढचं काम 8 तारखेला चालू होईल, तरी याची सगळी आपल्या लोकांनी नोंद घ्यावी हीच नम्र विनंती। रेल्वे गट बंद होणं ही वारंवार आपल्या नेरळकरांची समस्या आहे। याच्या बाबतीमध्ये वरिष्ठ अभियंता यांच्याकडून काल सुट्टी दिवशी ग्रामपंचायतीला त्यांनी पत्र देण्याचा प्रयत्न केला, परंतु
सदर शासकीय पत्र असल्यामुळे आपले कर्मचारी इरमाळे यांनी ते पत्र स्वीकारलं, परंतु याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी किंवा सकारात्मक चर्चा करण्यासाठी आपल्या पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सन्माननीय सदस्य भगवानशेठ चंचे यांच्यासोबत आज या ठिकाणी सदर अभियंत्यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा केली. सुरुवातीला त्यांनी याच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका होती, परंतु चंचे साहेबांच्या माध्यमातून त्यांना ते करणं भाग पडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मान्य केले की रेल्वे गेट आज चालू केलं. त्यांना चंचे साहेबांनी सर्व समस्या सांगितल्या की वयोवृद्ध असतील, शाळकरी विद्यार्थी असतील तर त्यांचे हाल होऊ नयेत. पर्यायी रस्ता आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा खूप त्रास होतो. तर त्यांनी